नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी स्पायसी अशी सुरमई फ्राय। तर चला बनवूया। स्वच्छ अशी सुरमई धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकलेला आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा गरम मसाला आणि पोटेचा संडे स्पेशल मसाला टाकलेला आहे 1 चमचा, जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। त्याच्यात 1 चमचा चटणी तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं टाका, 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घेणार आहे। व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेलं आहे मी। आता ह्याला मॅरिनेशन झालेलं आहे, ते मी अर्धा तास ठेवलेलं आहे व्यवस्थित कोटिंग व्हायला। पॅन गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये तेल सगळीकडे स्प्रेड करून घेतलेलं आहे। आता बेसनात सुरमई कोट करून तेलामध्ये फ्राय करायला टाकलेली आहे मीडियम फ्लेमवर। 4 पीस मी व्यवस्थित कोट करून टाकलेले आहेत आणि ताट झाकलेलं आहे। ताट 5 मिनटं व्यवस्थित खालची साईड भाजेपर्यंत ठेवलेलं। आता फ्लिप केलं आहे आणि परतवलं। खालची साईड बघा तुम्ही व्यवस्थित क्रिस्पी अशी फ्राय झालेली आहे। जी वरची साईड आहे ती आता आपण 5 मिनटं फुल फ्लेमवर क्रिस्पी अशी फ्राय करून घेणार आहोत। आणि आता आपली सुरमई फ्राय रेडी आहे, क्रिस्पी अशी आणि स्पायसी। सुरमई फ्राय आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।